नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोर वाडा ही गूढ कादंबरी आणि आज भाग 8. ते दारात उभे राहिलेले बघताच परश्या दात दाखवत हसला. या आत या 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 कसं आहे, आता हे आपलंच घर आहे. पण एक अडचण आहे बरं का. गाड्या कशा दुरुस्त होणार आणि कोणत्या गाड्या दुरुस्त करणार नाही का. पण ते जाऊ दे, तुम्ही विश्रांती घ्या. आपण संध्याकाळी बघू काय करायचं आहे ते. परश्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता ते चौघेजण धापदिशी कोचात बसले. बाहेर एवढं लख्ख ऊन असून सुद्धा ह्या वाड्यात एवढा अंधार का, ह्या विचारानं प्रसाद उठला आणि त्याने त्या कोचाच्या मागची खिडकी धाडकन उघडली. खूप धूळ उडाली. गेल्या कित्येक वर्षात ती खिडकी कोणी उघडलेलीच नसावी. चमकत उन्हाची तिरीपात आली आणि नेमकी समोर उभ्या असलेल्या परश्याच्या पायावर पडली. परश्या खचून ओरडला आणि प्रसादच्या अंगावर खेकसात म्हणला, ती खिडकी बंद करा, उजेड नकोय मला. जा लवकर बंद कर, नाही तर मरशील तू. परश्याचे विचकलेले दात बघून प्रसादच्या छातीत सूक्ष्म कळ उठली. घाईघाईनं उठत त्याने खिडकी लावली. ऊन नाहीसं झालं. सगळ्यांचं लक्ष परश्याच्या पावलावर गेलं. तिथे भाजल्यासारखा डाग उमटला होता. परश्या, हे काय चाललंय आणि ते मालपाणी कुठे आहेत? उसनं अवसान आणत विलासनं विचारलं. नाही ते काय नाही ते, आणि तो म्हातारा वय तो म्हातारा म्याला म्याला काला झाला, मी त्याला दिला फेकून. ते म्हातारा ओझं मी किती काळच. बोलता बोलता परश्या थांबला आणि सावरून म्हणाला, बरं साहेब, तुम्ही काय खाणार का? नाही नको, फक्त पाणी दे. थकून प्रसाद मागे रेलला. पायाशीच कसला तरी आवाज झाला म्हणून विलासनं वाकून बघितलं. तिथे ती बाटली होती, हिरव्या रंगाची. मालपाणीनं परश्याला प्यायला दिली होती ती. रात्रीची सोय झाली असा विचार करत विलासनं ती बाटली शर्ट वर करून पॅन्टमध्ये खोचली आणि शर्ट नीट करून बसला. प्रसाद, खायच्या चीजा आपल्या गाडीत आहेत, त्या घेऊन येतो. पाण्याचा थर्मास आणतो, चावी दे, असं म्हणत विलास उठला. चावी घेऊन तो दाराजवळ गेला. आता हे कुठं चाललेत? परश्याचा आवाज आला. अरे काही नाही, जरा गाडीतून खायच्या वस्तू घेऊन येतोय. मला वाटलं परत वाड्यापासनं दूर चालला का काय. एकदा प्रयत्न करून काही कळलं नाही का असं मला वाटलं. बरं जा, पण मनात आलं तरी कुठेही जाऊ नका बरं का, नाहीतरी परत इज्जत याल मानाल तुम्ही. या पाठोपाठ परश्याचं कुत्सित हास्य ऐकून विलास शहारला. मागे वळून न बघता तो सरळ बाहेर आला, गाडीजवळ गेला. कुतूहलानं त्यानं सर्जा पडला होता तिथे बघितलं. तो उभा होता तिथून ती जागा नीट दिसत नव्हती. मनाचा हिय्या करून तो दबकत त्या जागेकडे निघाला. बघतो तर तिथे सामसूम होती. शंकर आणि खाशाबाही दिसत नव्हते. तो आणखीन पुढे झाला. सर्जा पडला होता तिथे गेला. त्या जागी जमिनीवर एक हिरवट पिवळट डाग दिसत होता. म्हणजे सर्जा खरोखरच मेला होता. तो वितळून मेला, या मातीत झेरापला, का त्याचं शरीर दोघांनी उचलून नेलं? पण तो मेला असण्याची शक्यता जास्त होती. जड मनानं विलास तिथून मागे फिरला. गाडीजवळ येऊन त्यांनी दरवाजा उघडला. टिफिन थर्मास बाहेर काढला. कॅडबरीचा पुडा दिसला आणि हवाबंद अन्नाचे 6 टीन दिसले. ते टीन बघून देव पावल्यासारखं त्याला वाटलं. ते सगळं सामान घेऊन तो आत आला. संध्याकाळ व्हायला लागली होती. पाऊस रपरपायला सुरुवात झाली. वाडा काळोखात बुडायला लागला. प्रसादनं उठून अंदाजानंच दिवे लावले. आत्ता त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक बल्बवर आवरण होतं. त्यामुळे ठराविक जागी प्रकाश झोत जायचा.
त्यामुळे तो झोत टाळून तो म्हातारा ये जा करत होता. म्हातारा एवढ्या सराईतपणे हालचाल करत होता की तो प्रकाश टाळतोय हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं. आजही सर्जानी ते सांगितलं नसतं तर त्यांच्या लक्षात आलंच नसतं. सर्जाचे मनोमन आभार मानत प्रसाद वरच्या मजल्यावर गेला. तिथल्या खोल्यातही त्याने दिवे लावले आणि तो खाली आला. विलास सामान सावरत आत आला. त्याला बघताच प्रसाद उठला. प्रसाद, अरे हे हवाबंद अन्नाचे टीन कुठे मिळाले? अरे उद्या परवाचा प्रश्न सुटणार म्हणून मी थैथया नाचणार होतो. अरे बरं झालं विलास, ते टीनसुद्धा आणलेच ते. मी तुला सांगायचं विसरलो होतो. तो अभ्यंकर नाही का, स्टेट्सला गेला होता तो. कोण? प्रल्हाद अभ्यंकर. हा तोच की. त्याला माहिती आहे ना मला टीन आवडतात. काल तो आला आणि सकाळी निघता निघता मला भेटला आणि जाताना हे टीन हातात कोंबून गेला. आता 2 दिवस तरी ते उपयोगात येतील. पण आता पुढे काय रे? इथून बाहेर कसं पडायचं? आणि आपल्याला कोंडून याचा फायदा तरी काय? रक्त. आवाज ऐकून ते मागे वळले. मागे परशा उभा होता. 4-6 दिवसांनी मला रक्त लागतं. मानवी रक्त. मानवी रक्त मिळालं की मी खुश. गेली कित्येक वर्ष प्राण्यांच्या रक्तावर राहिलो. मग तो मालपाणी मिळाला. परत 2 वर्ष गेली. काल हा परशा मिळाला. परत काही वर्ष जातील. पण आता मी हे होऊ देणार नाही. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. त्याचा रखरखीत आवाज ऐकून ते शहारले. त्यांच्या बायकांनी किंकाळ्या फोडल्या. ओरडू नका, ओरडू नका. काही उपयोग होणार नाहीये. हा परिसर माझा आहे. माझ्या हुकुमाशिवाय इथे कोणीही येऊ शकणार नाही आणि तुम्ही इथनं बाहेर जाऊ शकणार नाही. जा आता. जाऊन झोपा. पळून जाण्याचा विचार मात्र करू नका. फुकट मराल. परशाचं बोलणं ऐकून परशा पूर्णपणे त्याच्या ताब्यात गेला आहे हे त्यांना पटलं. चौघेजण एकदम उठले आणि वरच्या मजल्यावर गेले. खालून परशाचं हिडीस हास्य ऐकू येत होतं. प्रसाद, आपण सगळे एकाच खोलीत राहूयात रे. हो, मी सुद्धा तेच सांगणार होतो. चल तुझ्या खोलीतला पलंग आणू. असं म्हणून प्रसाद आणि विलास बाहेर पडले. तो लाकडी पलंग खेचत घेऊन आले. दोघेही घामाघूम झाले होते. शिसवी पलंग तो चांगला जड होता. खोलीत दोन्ही पलंग नीट लावले. वरच्या खोलीतही बलभर आवरण होतं. प्रसादनं ते बघितलं तर क्षणी तो उठला. खिशातनं पॉकेट नाईफ काढून त्यांनी ते आवरण फाडून टाकलं. सर्व खोलीभर लख्ख उजेड पडला. बस विलास, ठरलं आता. उद्या सकाळी खालच्या सगळ्या बल्बवरनं कव्हर्स काढून टाकायची. तुझ्या लक्षात आलंय का? अरे त्या कव्हर्समुळे प्रकाश झोत एकाच जागी पडतो आणि नेमक्या त्या जागा टाळून तो म्हातारा मालपाणी हालचाल करत होता. अरे हो, खरंच की. आणखीन एक गोष्ट, उद्या सकाळी खालची दारं खिडक्या साताड उघडीन टाकू. घरात भरपूर प्रकाश येऊ दे. नाहीतरी तो आपल्या जीवावर उठलाय. मग भ्याडासारखं मरण्यापेक्षा उघड लढत देऊन मरूयात की. तरी मी तुम्हाला सांगत होते की ते आपल्यासाठी थांबले नाही तर आपण तरी त्यांच्या पाठोपाठ का जायचं? पण तुम्ही ऐकलं नाही माझं. विलासिनी स्पंदत म्हणाली. तू गप ग. इथे सगळ्यांचे जीव अडकलेत आणि उगाच काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. प्रसंग काय आलाय तुला कळत नाहीये का? आणि आता आपल्या दोघांचाच फक्त विचार नाही करायचा तर आपल्या चौघांचा विचार करायचा आहे. काय कळलं? हे रडणं बिंड बंद कर ग. आपण चौघांनी धीर सोडला ना तर त्याचं फावणार आहे. हे बघा, मनातली भीती प्रत्येकाने काढून टाका. किमान ती चेहऱ्यावर तरी दाखवू नका. आले का लक्षात? दिवे बंद करून झोपायचं का? ज्योत्स्नानं विचारलं. नाही बाई नाही, दिवे तसेच ठेवायचे.
आता इथून बाहेर पडेपर्यंत आपण सतत प्रकाशात राहायचंय. तुला झोप आली असेल तर तू झोप. तर प्रसाद, उद्यापासनं आपण एकमेकांना सोडायचं नाही. हो, आणि आंघोळ करताना सुद्धा दोघांनी मिळून आत जायचं. छे छे, मी नाही ग बाई आंघोळ करणार, ज्योत्स्ना शहारत म्हणाली. राहिलं, आंघोळ करू नका, पण याचं काय? दोन बोटं दाखवत विलास म्हणाला आणि ज्योत्स्नानं मान खाली घातली. तेव्हा ऐका, संडासला जाताना एकानं आत जा, दुसऱ्यानं बाहेर उभा राहा, पण दाराला कडी लावू नका. बाथरूममध्ये सुद्धा तोच नियम. काहीही करून एकमेकांना सोडायचं नाही. अगं चुकून हा प्रसाद गेला आणि तो आला तरी आपल्याला कळणार नाहीये. कळेल, एक मार्ग आहे. आपल्यापैकी कोणीही चुकून एकटं राहिलं तर सर्वात मिसळताना त्याच्यावर उजेड सोडायचा. कसं? सगळ्यांकडे बघत विलासिनी ऐटीत म्हणाली. तिची ॲक्शन बघून त्याही परिस्थितीत सगळ्यांना हसू कोसळलं. बरं चला, पोटात ढकलूया काहीतरी, असं म्हणत प्रसादनं टिफिन उघडला. पुऱ्या कालच्या असूनही चांगल्या होत्या, भाजी मात्र आंबली होती. ती खिडकीतनंच खाली फेकून दिली. एक टीन फोडून त्यातल्या अमेरिकन अन्नाबरोबर भारतीय पुऱ्या सगळ्यांनी खाल्ल्या. भुकेमुळे ते अन्न चवदार लागलं. पाणी पिऊन सगळेजण झोपले. मनातल्या मनात उद्या दिवसभर पाऊस नसावा आणि आपली सुटका व्हावी अशी प्रत्येकजण प्रार्थना करत होता. झोप लागेना म्हणून विलास उठला. त्यांनी ती हिरवी बाटली काढली, ग्लास काढला. अरे हे काय करतोयस? ड्रिंक घेतो. अरे झोप लागत नाही आहे म्हणून थोडंच घेतो. अरे पण जेवलास ना आता, त्याच्यावर ड्रिंक? कमाल आहे तुझी. कमाल कसली? मला सगळं चालतं. त्या मालपाणीने परश्याला दिलेली बाटली ही खूप कडक दारू असावी. 2 घोटात परश्या ढेर झाला होता, आठवतंय? हो आठवत आहे, चांगलंच आठवत आहे. पण तू जरा जपून घे, सावधगिरीनं पी, कारण ही बाटली त्याची आहे म्हणून विसरू नकोस. अरे यार, म्हणून तर ग्लास घेतला, म्हणजे रंग वास तरी नीट कळेल, नाही तर बाटलीच तोंडाला लावली नसती का? बोलता बोलता विलासनं बाटली ग्लासात तिरकी केली आणि बघतो तर काय, बाटलीतनं जाडसर द्रव बाहेर आला, लाल भडक रंगाचा. रक्त. रक्त. ते बघता ज्योत्स्ना बेशुद्ध पडली आणि विलासिनी तोंडावर हात ठेवत खिडकीकडे पळाली. तिकडेच वाक्कन ओकली. विलासचा हात कापत होता. ती बाटली आणि ग्लास त्यांनी काळोखातच बाहेर भिरकावला. खळ्ळकन आवाज झाला. तशातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. खिडक्या बंद कराव्या लागल्या. लख्खकन विजा चमकायला लागल्या. खोलीत विलक्षण गारवा पसरला. ज्योत्स्ना शुद्धीवर आली. चौघेही एकमेकांना घट्ट बिलगून बसले होते. जोरात गडगडाट झाला. दूरवर कुठेतरी वीज कोसळली होती. एकाएकी दिवे गेले. चौघांचंही धाबच दणाणलं. गुडुप्पा अंधारात आणि त्या पावसात विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. विजांच्या लखलखाटात खोलीत अनियमित आकृत्यांच्या सावल्या पडायला लागल्या. विजेच्या प्रकाशात त्या सावल्या नाचतायत असं वाटायचं, तर कधी अंगावर येत आहेत असं वाटायचं. दोघी बायका डोळे घट्ट मिटून बसल्या होत्या. कधी नमस्कार सुद्धा न केलेल्या देवाचा भाव त्यांच्या लेखी आज वधारला होता. डोळे मिटून दोघींचं नामस्मरण चालू होतं. प्रसाद सुद्धा लहानपणी आईनं शिकवलेली आणि नंतर कधीच न म्हटलेली रामरक्षा आठवायचा प्रयत्न करायला लागला. आश्चर्य म्हणजे ती त्याला आठवली. लागलीच तो ती पुटपुटायला लागला. विलास मात्र डोळे उघडे ठेवून चौकसपणे चहू बाजूला बघत होता. अखेर दिवे आले. चौघांनाही हायसं वाटलं. झोप पार उडाली होती, पण प्रचंड ताण मनावर असल्यामुळे बोलण्यासारखं काही नव्हतं. पाऊस थांबला होता. झाडावरून ओघळणाऱ्या आणि पागोळ्यातून टपकणाऱ्या धारांचा आवाज होत होता. रातकिड्यांनीही आपला स्वर लावायला सुरुवात केली होती. त्यांना केव्हा एकदा उजाडतंय असं झालं होतं. वेळ जाता जात नव्हता.
खूप वेळ गेला असं वाटून घड्याळाकडे नजर टाकावी तर फक्त 5 मिनिटे झालेली असत. शेवटी प्रसाद आणि ज्योत्स्नानं डोळे मिटून मेंढ्या मोजायला सुरुवात केली. झोप लागेपर्यंत हजारभर तरी आकडे मोजून झाले असतील. विलासिनीला सुद्धा झोप लागली. विलास झोप आणण्याचा प्रयत्न करत होता. सहज त्याची नजर घड्याळाकडे गेली तर पहाटेचे 3 वाजले होते. तिचे आज तरी झोपायलाच हवं असा विचार करून तो उठला. दारं खिडक्या नीट बंद आहेत ना ते तपासलं आणि मग पांघरुणात शिरून विलासिनीला कुशीत घेऊन निजला. सकाळी 8 वाजता सगळेजण उठले. रात्रीच्या त्या प्रकाराचा ताण अद्यापही सर्वांच्या चेहऱ्यावर होता. इच्छा नसूनही सर्व विधी उरकायला खाली जाणं भाग होतं म्हणून मोठ्या अनिच्छेनं सगळेजण उठले आणि जिन्यावरनं खाली उतरले. समोरच परश्या उभा होता. त्यांना पाहताच त्याचे डोळे चमकले आणि तो दात विचकून हसला. सर्व विधी उरकून सगळेजण हॉलमध्ये आले. आज लख्ख ऊन पडलं होतं. प्रसाद पुढे झाला. त्यांनी भराभरा सर्व खिडक्या उघडून टाकल्या. वाडा आतनं उन्हानं नाहून निघाला. परश्या किचनमध्ये खुडबुडत होता. अचानक प्रसादनं त्याला हाक मारली. लगबगीनं परश्या हॉलमध्ये आला. मात्र तोंडानं फिसकारत तो मागे सरकला. किचनच्या दारात जाऊन उभा राहिला. त्या खिडक्या कोणी उघडल्या आहेत? कोण जीवावर उदार झालाय? लगेच बंद करा त्या खिडक्या. परश्याच्या आवाजात हुकूमत होती. प्रसाद पुढे येऊन धारदार आवाजात म्हणाला, आजपासनं खिडक्या उघड्या राहतील. आम्हाला इथे कोंदटल्यासारखं वाटतंय त्यामुळे आम्ही त्या खिडक्या उघडल्या. वटारलेले डोळे गरागरा फिरवत परश्या म्हणाला, तुम्ही चांगलं नाही केलं. दिवसा माझ्या हातात काही नसलं तरी तुम्ही रात्र विसरताय. त्यावेळी मी काहीही करू शकतो. ते ऐकून विलासिनी म्हणाली, जाऊ द्या, बंद करा ना खिडक्या. आपलं काय जाणार आहे त्या बंद केल्या तर? पोरगी हुशार आहे, हुशार आहे पोरगी. तिच्याकडे बघत परश्या म्हणाला, तू गप ग. तिच्यावर खेकसत विलास म्हणाला, हे बघ, आम्ही रात्रीच्या बघून घेऊ पण खिडक्या मात्र बंद करणार नाही. तुला काय करायचंय ते करून घे. चला रे, आपण बाहेर बसूया. त्यानं असं म्हणताच ते सगळेजण उठून बाहेर आले. बाहेरच्या व्हरांड्यात ऊन पडलं होतं. तिथे जाऊन बसले. विलास परत गाडीजवळ गेला. त्यांनी प्रसादची 8 सेलची आणि त्याची स्वतःची 4 सेलची अशा 2 बॅटऱ्या बाहेर काढल्या. अरे, हे काल कसं नाही लक्षात आलं? अरे, काल या बॅटऱ्या बघितल्या पण त्या बाहेर काढायच्या विसरलो. रात्री लाईट गेली नसती ना तर यांची आठवण सुद्धा आली नसती. जरा वेळ सगळेजण गप्पा मारत बसले आणि मग आत येऊन वरच्या खोलीत निघाले. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की खाली परश्या कुठेच दिसत नव्हता. प्रत्येक खोलीत डोकवून बघितलं. आत परश्या उताणा झोपला होता. त्याचे डोळे मात्र सताड उघडे होते आणि ते दारावर खिळलेले होते. प्रसादनं लगबगीनं दार बंद केलं. बाहेरनं कडी लावून टाकली. त्यांनी विलासला खूण केली. दोघांनी मिळून हॉलमधल्या सगळ्या दिव्यांची आवरणं फाडून काढली. ते महत्त्वाचं काम पार पाडल्यावर चौघेही वरच्या खोलीत गेले. खोली बंद करून घेतली. एकाएकी ढग भरून आले. सपाट्यानं पाऊस पडेल असं वाटायला लागलं. दोघी बायका पलंगावर आडव्या झाल्या. त्यांना झोप लागली. प्रसाद उठला आणि दाराकडे निघाला. काय रे, एकदम कुठे निघालास? काही नाही रे, गाडीच्या डिकीत हॉकी स्टिक, जॅक आणि स्क्रूड्रायव्हर आहे तेवढा घेऊन येतो. तेवढीच आत्मसंरक्षणासाठी हत्यारं. चल की, मी पण येतो. तू वेडा आहेस का? या दोघींना सोडून कसं जायचं? आणि त्या परश्याला आपण कोंडलायला. तो काही बाहेर पडू शकणार नाही. हे बघ, तू खिडकीतनं माझ्याकडे लक्ष ठेव. मग प्रसाद, या उठल्यावरती आणू की हत्यारं? नको, आत्ता लक्षात आलंय ना तेव्हा आणणं चांगलं. तू खिडकीतनं बघ ना, मी हा जातो आणि लगेच येतो. असं म्हणत प्रसाद बाहेर पडला. एवढ्यात पाऊस रिपरिपायला लागला. विलास दार बंद करून वळला. तोवर दारावर थाप पडली. कोण आहे? अरे, मी आहे प्रसाद. आवाज ऐकून विलासनं दरवाजा उघडला. प्रसाद लगबगीनं आत आला. काय रे, काय झालं?
अरे बाहेर पावसाला सुरुवात झाली ना म्हणून आलो परत. तू म्हणतोयस ना तेच खरं, मी नंतर जाईन आणायला. बरं झालं परत आलास ते. असं म्हणत विलास दिवा लावायला गेला तेवढ्यात प्रसाद म्हणाला, अरे लाईट नाही आहेत, मगाशीच गेलेत. हे ऐकून विलास चमकला. तोपर्यंत प्रसाद त्याच्या बायकोजवळ म्हणजे ज्योत्स्नाजवळ आडवा झाला होता. तिच्याकडे वाकून बघत तो तिच्या केसातनं हात फिरवायला लागला. तो तिच्या मानेवरचे केस बाजूला करतोय हे बघताच विलासनं ती 8 सेलची प्रखर बॅटरी उचलली आणि ती प्रसादच्या पाठीवर धरली आणि ऑन केली. बॅटरीचा प्रकाश पडता क्षणी ज्योत्स्नाच्या मानेवर ओणावणारा प्रसाद विव्हळला वळला. तेवढ्यात प्रकाश त्याच्या तोंडावर आला. तोंडासमोर हात धरत तो नको 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 असं म्हणत किंचाळला आणि अदृश्य झाला. त्याचवेळी दारावर थाप पडली. बाहेर विलास घामानं निथळत होता. त्यांनी पुढे येऊन दरवाजा उघडला. दारात प्रसाद उभा होता. विलासला बघताच प्रसाद पुढे झाला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याने विचारलं, काय रे, काय झालं, घामानं का निथळतोयस? विलासनं प्रसादच्या हातात ती बॅटरी दिली आणि मागे सरून तो धाडदिशी पलंगावर आडवा झाला. त्या आवाजानं दचकून त्या दोघी जणी उठल्या. त्यांना काय झालंय ते कळेना. प्रसादनं बॅटरी ऑफ केली आणि थर्मासमधलं पाणी ओतून विलासला दिलं. विलास घटाघटा पाणी प्यायला. तोंडावरनं हात फिरवत तो शांतपणे बसून राहिला. विलास, बरं वाटत असेल तर सांग, काय झालं? अरे प्रसाद, तू खाली गेला ना तेव्हा तो आला होता. तो म्हणजे कोण? परश्या? नाही रे, तो दुसरा प्रसाद, म्हणजे हुबेहूब तूच, तुझ्यासारखाच आवाज. म्हणाला पाऊस सुरू झालाय ना म्हणून नंतर जातो बाहेर. नंतर मी दिवा लावायला उठलो तर मला म्हणाला लाईट मागाशीच गेले. तेव्हा मला संशय आला की तू इथून गेलास तेव्हा आपण लाईट संबंधी काही बोललोच नव्हतो. मग लाईट मागाशीच गेलेत हे तुला, म्हणजे आपलं त्याला, नाही तुला कसं काय कळणार, नाही का? तू काय त्याला तुला करतोयस? नीट सांग ना काय ते, वाटलं जरा वेळानं सांग. नाही ऐक ना तू. मग तो प्रसाद ज्योत्स्ना वहिनींच्या जवळ आडवा झाला आणि त्यांच्या मानेजवळचे केस बाजूला करायला लागला. ज्योत्स्नानं केसांवरनं हात फिरवला. हां, तर तो केस बाजूला करायला लागलाय आणि तो असं काय करतोय हे माझ्या लक्षात येईना. कारण तू असला चावटपणा 4 चौघात करणार नाहीस हे माहीत आहे ना मला. त्यामुळे मग मी उठलो आणि ती बॅटरी सरळ त्याच्या पाठीवर प्रकाश पडेल अशा बेताना लावली. तो नाही म्हणत उठला. माझ्याकडे बघितलं नाहीसा झाला. अरे काय भयंकर नजर होती अरे त्याची. शहारत विलास म्हणाला. त्याची हकीकत ऐकून सगळेजण सुन्न झाले. आपण अजिबात सुरक्षित नाही हे त्यांनी ओळखलं होतं. दोन्ही बायका तर सुन्न झाल्या होत्या. प्रसादनं सगळ्यांना गप्प राहायची खूण केली आणि उठायला सांगितलं. सगळेजण खोलीच्या बाहेर आले. सगळे हलक्या पावलांनी जिना उतरून खाली आले. पाऊस लगेच थांबला होता, त्यामुळे प्रसाद विशेष भिजला नव्हता. संध्याकाळ झाली होती. सकाळपासून कुणीही काहीही खाल्लेलं नव्हतं. जीवाच्या भीतीनं भुकेची कोणाला आठवणसुद्धा आलेली नव्हती. संकटाची एक चुणूक दिसल्यावर मात्र आता सगळ्यांना भुकेची जाणीव व्हायला लागली होती. ते सगळे खाली येताच दिवे लागले. हॉल झगझगीत प्रकाशात न्हाऊन निघाला. लाईट आल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हळूच ते परश्या होता त्या खोलीकडे गेले. खोलीला बाहेरून तशीच कडी लावलेली होती. मग हा परश्या बाहेर आला कसा? प्रसादनं हलकेच कडी काढली. दार ढकलून बघितलं. आत परश्या तसाच होता, उताणा झोपलेला आणि डोळे सताड उघडे. दाराचा आवाज होताच परश्याची नजर तिकडे वळली. दात विचकून तो हसला आणि म्हणाला, मूर्खांनो, पाहिलीत का माझी ताकद? तुम्ही दार लावलं तरी माझ्या येण्या जाण्यावर काहीही बंधनं पडू शकत नाहीत. हे शरीर सोडून मी वाटेल तिकडे भटकू शकतो. काय समजलात? वाड्याचा दरवाजा खाडकन उघडला गेला. त्याच वेळी आता कोण या विचारानं सगळ्यांनी नजर वळवली. दारात तो फकीर उभा होता. सर्वांग काळ्या कपड्यात झाकलेलं आणि हातात काळाचा दंडा घेतलेला फकीर.
त्या फकीराची पिवळी जर्द नजर त्या चौघांवर खिळलेली होती.